चला नमस्कार आहे, नमस्कार दोस्तांनो. आत्ता कुठं आलो आहे माहिती का? आत्ता आपण आलो आहे बांबुऱ्याच्या पुढे एक दुधवडी गाव आहे आणि त्या गावामध्ये तर आलो आहे आत्ता सध्या. आणि विषय असा आहे तर तुम्हाला सांगतो खरं न्यूजमध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि आता आपण काय होतं माहिती का, ह्या दुधवडी गावामध्ये कोणाचं काय कौल आहे, जनतेचं काय म्हणणं येतं काय नाही, आपण थोडक्यात एक विचारून घेऊ. आज लय खुश आहेत. कुठं चाललेत गाडी? कुठं गावात चाललंय? गावात चाललंय का? बरं मग कसं काय विकास कोणाच चांगला आहे दुधवडी गाव? दादाच चांगला आहे. दादाच का बरं चांगला आहे? दादाच चांगला आहे. होय का? अजून काय काम आहेत का त्यांची? हा लय काम. लय काम आहेत का? बरं बरं. अरे वा, तुमचं गाव कुठलं? दुधवडी. दुधवडीच. हे ट्रॅक्टर तुमचंच आहे का? हो हो. आता कुठे चालले तुम्ही? रानात. रानात काय आहे रानात? रानात आता ही कपाशी काढायची. कपाशी काढाय का? बरं बरं बरं. मग आता तुमच्या दुधवडी गावात विकास कोणाच चांगला आहे? आता तसंच म्हणलं तर प्राथमिक स्वरूपाचा दादांचा विकास. दादांचाच का? हा बरं तसं. कारण का राम शिंदे साहेबांनी काय केलं नसतं, उद्घाटन केली. 5-5 10 वर्ष इकडं येणे भानगड नाही. आता इलेक्शन आले म्हणून रोज गाठीबिटी घेतात. बरोबर तर चला असू दे, आता ठरलंय म्हणायचं. नाही आमचं पक्क ठरलंय Fix त्याच्यात. ठरलंय? हा फिक्स ठरलंय. बरं, किती मतदान आहे तुमच्या गावात तरी अंदाज? आमच्या गावात साधारणतः 1300 ते 1350 आता नवीन झाल्यामुळे होईल. आहे का? बरं बरं. तुम्हाला भेटलं का लाडक्या बहिणीचं? किती भेटलं? काढलंच नाही अजून भेटले का बरं? नाही काढलं. बरं, ही स्कीम चालू राहील का तात्पुरती त्यांनी चालू ठेवली? ही आपल्या इलेक्शन पुरती चालू केली का कायम सुरू? आम्हाला तरी आता हा? काय माहिती नेमकी तसं काय सांगता येत नाही. नाही सांगता येत. असू दे. कारण तुम्ही लाडकी बहीण नाही? नाही. का हाय? नाही, नाही का बरं नाही तुम्ही लाडकी बहीण? मी 21 वर्ष पूर्ण नाही अजून. मग असं का म्हणून केलं सरकारने? कारण सगळ्यांनाच धरायला पाहिजे होतं ना लाडकी बहीण म्हटल्यानंतर. काय माहिती आता मला त्यांना जाऊन विचारावं लागेल. बरं बरं. ताजे हरित आहे. तुमचं गाव कुठलं ताई? दुधवडी. दुधवडीचे आहेत का? अरे वा, आज तर सगळेजण टाळीत बसूनच चालले, लय खुश आहेत. पण मला नाही बोलायचं. बरं बरं असू द्या. तुम्हाला भेटले का लाडक्या बहिणी पैसे? नाही भेटले. का तुम्ही लाडकी बहीण नाही का? बरं बरं असू द्या. बरं असू द्या. काय होतं दोस्तांनो, परत जे हरित आहे तुम्हाला भेटलं का लाडक्या बहिणी पैसे? भेटले 4,500. 4.5 का? बरं, ही स्कीम चालू राहील का इलेक्शन पुरतीच चालू ठेवणार आहे? काय सांगता येते त्याचं? तुम्हाला काय म्हणणं आहे तुमचं? भेटलेत इतकी पैसे लाडक्या बहिणी 5,500 रुपये. मग ह्या वेळेस कुणाला आता विकास कोणाचा चांगला आहे तुमच्या गावात? काम कोणाची चांगली काम? काम आता पवारांचीच चांगली. मग कोणाला मतदान करायचं यावेळेस? जसं येईन तसं. हो का? हा. तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला? सावत्र बहिणी अजून काय म्हणता? मग काय आता सरकारने कसं नियमानुसार चालाय पाहिजे होतं ना, सगळ्यांना द्यायला पाहिजे होतं. 7.5 किंवा 4,000 भेटले, मग ह्यात काय महागाई वाटते का तुम्हाला? असं काय मग महागाई वाढवलीच की. कशाची महागाई झाली? ऊसाची बिलं कुठं काढल्या शेतकऱ्यांची? 200 रुपयाने बिलं काढली असते. सरासरी 100 टन ऊस जातो प्रत्येकाचा, गरीब शेतकऱ्याचा. मग तिथं शेतकरी 20,000ला तुटला ना. बरोबर आहे की. अजून काय महागाई झाली ताई? सगळ्याचीच महागाई झाली. डाळी झाल्यात, गॅस महाग झालाय, घरगुती तेल महाग झालंय, कोणतं स्वस्त नाही राहिलं. शेतीतलाच विचार करतो ना. तर आमच्या हालात बाजार नाही. हो हो, बरोबर आहे का नाही? आमच्या पिकांना बाजार नाही आणि शेतकऱ्यांना म्हणजे आमचीच मुंडी मुरगाळायची, लाडकी बहीण म्हणून आम्हाला द्यायची. एकच नंबर ताई. नमस्कार. जे हरी. जय हरी. तुमचं गाव कुठलं माऊली? दुधवडी. दुधवडीचे आहेत का? अरे वा. मग आज कुठं चाललेत पिशवी घेऊन? रानात चालले का? बरं, बरं. मग आता कसं काय तुमच्या गावात काम कोणाची चांगली आहेत काय? रोहित पवार. रोहित पवार चांगले. बरं बरं. मग आता लाडक्या बहिणीचे पैसे बंद नाही भेटले का? भेटले की नाही केला एवढा. नाही जास्त. काय महागाई वाटते का तुम्हाला? महागाई आहे की. कशाची महागाई झाली? सगळ्याचीच आहे. सगळ्याची झाली का? बरं बरं. जय हरी माऊली. तुमचं गाव कुठलं? दुधवडी. दुधवडीचेच आहेत का? बरं बरं बरं. काय मग आता औषध मारायला चालले वाटतं? कशा औषध मारायचे? कांद्यावर. मग आता तुमच्या दुधवडी गावात विकास कोणाचा चांगला वाटतो? रोहित पवार. का बरं त्यांचं? त्यांनी 1 नंबर काम केलेलं आहे सगळं. होय का? म्हणजे ठरलंय म्हणायचं. हा, रोहित पवारलाच फिक्स. रोहित पवारच. तर किती हे येते बरं लीड? माझ्या अंदाजात गेल्यापेक्षा जास्त मतांनी निवडून येते का? 100%. माझा अंदाज. लाडक्या बहिणीचा काय फटका बस? नाही अजिबात नाही ना. बस काय वाटतं तसे म्हणतात लोक? नाही बसत. नाही. जय हरी रामकृष्ण आज हरी. तर ड्रम घेऊनच चाललेत.
पाण्यासाठी आलतो ना. होय हा. फिल्टरचं पाणी भेटतं का इथं? फिल्टरचं पाणी भेटतं ना, विकत भेटतं. होय हा, केवढ्याला डबा हे भेटतो? एवढा बाद 10 रुपयाला फक्त 40 लिटर. अरे बापरे लय स्वस्त आहे राव. लय स्वस्त आहे. रोहित दादानी पाण्याचं फिल्टर टाकलेलं आहे. होय हा. रोहित दादानी टाकले ग्रामपंचायती मार्फत. ग्रामपंचायत मारतो हा. किती मतदान आहे तुमच्या गावात तरी अंदाज? 1300 1300 मतदान. मग ह्या वर्षी ठरलंय म्हणायचं फिक्स झाले का? फिक्स झालंय. रामकृष्ण हरी वाजवतो तारी. अरे वा हा. एकच नंबर फिक्स वाजवतो तारी. आधीच होय आम्हाला तर विसरू द्या की राव का वा तू तारे शिवाय पर्यायच नाही. का बरं चांगलं काम आहे. काम चांगलं हा, रोहित पवार चांगलं काम आता या आहे. लाडक्या शाळेच्या पोराचं ऍडमिशनचं याचं चांगले काम करते. हो का? हा. आणि ह्या लाडक्या बहिणीचा काय फटका बसू शकतो का? नाही त्याचा नाही फटका. नाही काय नाही बसतो? काय नाही. तस काय अडचण नाही अडचण नाही काय नाही काय बरं, नाही. बरं. तुमचं नाव नाही सांगितलं? शरद कोराळे शरद कोराळे दुधवडी. दुधवडी. अरे वा जय हरी माऊली. जय हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तुमचं गाव दुधोडी. दुधवडीच आहे का? बर मग कसं काय तुमच्या दुधवडी गावात विकास कुणाचा चांगला आहे तरी? रोहित दादांचा रोहित दादाचाच का बरं? चांगली काम आहेत त्यांची. काम चांगली आहेत हो. का? अजून काय काम आहे त्यांची? रोडची कामं आहेत, बाकीची पांधन रस्त्याची कामं आहेत होय का? आणि तालुक्याचा विकास आहे ना ही पवारांशिवाय होणारच नाही. असं आहे का? आणि चांगला नेता आहे ना, चांगला नेता जर आम्ही आमच्या तालुक्याने जर घालवला हा तर आम्हाला परत चांगला नेताच नाही इकडं. इकडे नेताच येणार नाही. हो. कोण म्हणजे लक्षच देणार नाही हो, असं तुमचं लक्ष म्हणणं देणार आहे. नाही, हो. बरोबर त्याच्यामुळं दोस्तांनो त्यांचं म्हणणं आहे की बाबा ठरलंय मग ठरलंय. हो दादांचं दादांचं. फिक्स दादा. ठरलंय. हो. फिक्स ठरलंय. बनेल वरच आहे इथं. आज काय करता शेतकऱ्याचं काय असतं. रानात चाललेत काय? रानात चालू रानात. हो काय केलंय रानात? रानात काय आता कांद्याची लागवड हे करायची आहे. बर मग आता दुधवडी गावात किती मतदान आहे तुमच्या? 1300 आहे की 1300 का? अरे वा मग आता कस काय विकास कोणाचा चांगला वाटतो? विकास रोहित दादांचा. का बरं त्यांचं चांगलं? म्हणजे हुत करून येता या. बर हा बरं आपल्या शिनच या काम चांगलं या. असं आहे का? कारखान्याच्या ह्याच्या संदर्भातून बी चांगलं या. बरोबर. रस्त्याची कामं बिम अगदी ओके चालले ते या. शेतकऱ्याच्या अडी अडचणी जाणून घेणारा माणूस या. असं आहे का? हा आधी पण त्यात आता लाडक्या बहिणीचं काय थोडाफार फटका बसू शकतो का? कशाचा लाडक्या बहिणीचा आपलं देवीचंच घेतो आणि देवीलाच वाचत काय घेते या. अहो 1200चा डबा 1500ला केला या. शेतकऱ्यांनाच कापी देत चरा आणि आपल्याला वाटी देतात आणि ते काय पदरचं खिशात दिलं नाहीच की देतात का? या सगळं महागाई वाढली आणि म्हणून देते ते आपल्याला काय देते ते. मग आता ठरलंय म्हणायचं हा ठरलं पक्कच. फिक्स. अहो तू तरीच वाजणार. अरे वा हा माऊली. तर तुमचं गाव दुधोडी. दुधवडीच आहेत का? बरं काय मग दुधवडी गावात विकास कोणाचा चांगला वाटतो? दुधोडी गावात आता जे रोडवर उभं राहिले हे पवारांचंच काम आहे. हे सगळं होय काय? सिमेंटी रोड का? सिमेंटी रोड असेल, बांधण रस्ते असतील, आरोग्याची व्यवस्था असतील, दादांशिवाय नाही. आणि जर ही लोक म्हणत होती घासून पुसून जी चाललं म्हणत होती, हे कालचा वाचाळवीर हे बादशा पटेल येऊन ह्याने जे आमच्या कर्जत जामखेड मध्ये जे वाचाळवीर आमच्या महिलांना जे दुखवलं, सबन महाराष्ट्राला जे दुखवलं, ह्याचा परिणाम 100% 20,000 मतांनी रामभाऊ शिंदेला ह्याचा पराभव स्वीकारावा लागेल. का तर असं बोला नव्हतं पाहिजे. असे वाचाळवीर जे संगमनेरमध्ये सुद्धा तो एक देशमुख आहे कोण तिकडं सदाभाऊ खोत यांनी वाचाळवीर. मला तर म्हणायचं या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा ही वाचाळवीर आवराय पाहिजेत. ह्याच्यामुळे तुमचा 100% पराजय आहे. भाजपचा पराजय ही मी दत्तूपारकाळे दुधोडीचा सांगतो. हे पराजय यांचा ही असलं पराजय ही वाचाळवीर यांनी मोकार बोलून मोकार पुढं घालतात. ह्यांनी ह्याचा विचार करावा. भाजपचा 100% पराजय हे वाचाळीवर पुढे घालतात. काय बोलतात, काय महिलांनी यांच्याचं किती हे केले याचा विचार करावा. तर यात काय आता तुम्ही बोलताय ती एकदम बरोबर आहे समजा मान्य. पण यात काय लाडक्या बहिणीचा काय फटका बसू? लाडक्या बहिणीचं 1,500 रुपये मिळाले, 7,500 रुपये मिळाले ह्याचा आम्हाला बरोबर आहे. पण दादांनी जी आता म्हणले लाडकी बहीण काल म्हणला तुम्ही, लाडक्या बहिणी देखतो ह्यू करतो, ह्याला पटतं का? नाही ना. बरोबर आहे. ही पटतं का? वाचाळवीर ही ह्यांचं वाचाळवीर आवरा नाही यांनी. ह्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. पण ह्याचा धिक्कार आम्ही करतो भाजपचा. हे देवेंद्र फडणवीसनी जे केलं, ज्यांनी हे पुढे घातलं केलं त्यांनी म्हणता येत नाही. पण ज्यांनी त्यांचे जे कार्यकर्ते त्यांना आवरावा ह्याचा परिणाम 100% त्यांना भोगावा लागणार आहे. देवेंद्र फडणवीसांनी ही त्यांचे वाचाळवीर असे 2-3 दिवस आवराय पाहिजे होते पण आवरले नाहीत. ह्यांनी ही लाडकी जी बहीण सुविधा चालू केली ती ह्यात असं 40 आणि 45 मधलेच का बाया घेतल्या, बाकीच्या का नाही घेतल्या? पुढच्यांना सुद्धा जे महिला आहेत, वृद्ध महिला यांना पण द्यायला पाहिजे होत्या. काहींना दिले नाहीत, बंद केलं, आता देऊ म्हणतात. पण ही तात्पुरती गोष्ट नाही यांची. नाही ना. दादांनी सुद्धा जरी
अजितदादा म्हणतात लाडकी बहीण होती दादांची, तर दादांनी तरी काय मग सुप्रिया सुळ्यांच्या विरोधात सुनेत्रा वहिनीला तर काय उभा करायची होती? लाडकी बहीण होती ना. हा बरोबर आहे. आणि लाडक्या बहिणीलाच काल हे भाषा पटेल आणला आणि लाडक्या बहिणी देखतात हिव करतो, ही पडतं का ह्यांना? हा 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 शर्मेची बाब आहे, महाराष्ट्राला ही शोभनीय नाही, बरोबर आहे बरोबर ही चुकीचं आहे. हे भाजपचा धिक्कार असो, माझं तर असं डायरेक्ट म्हणणं आहे. बरोबर आहे की. चला असू. नारी वाजवा तुतारी, एकच वादा फक्त रोहित दादा. अरे वा, जे रामकृष्ण रामकृष्ण. तुमचं गाव कुठलं माऊली? दुधवडी दुधवडीचे. बर बर. किती मतदान आहे दुधवडी? 1400 मतदान आहे. लंके साहेबाला या गावातून 70% मतदान दिलेले. अरे बापरे. आणि काल जी पाशा पटेल बोलला ना 2 दिवसापूर्वी, येड ती, हा हा हा. त्याला अक्कल नाही. मालाला बाजार, स्वामीनाथन आयोग आणि रंगराजन समितीचा अहवाल हा हा हा. ही 2014च्या आधी लागू करू म्हणले. आणि बावाटा सरकार भाजपचं, मोदी सरकार. बर बर बर. माल जेवढा कोपनाव द्यायचा ती द्यावा आणि माल निर्यात करायला पाहिजे. बरोबर आहे. आणि तू असा खुटी ठोकीन आणि तुझ्या गाडीत खुटी नाही जायची का? असं बोलतोय असशील का? बरोबर आहे. राम शिंदे बी त्याला आवरावा. बरोबर आहे की. बरोबर. काम महत्वाची तर असलं बोलणं महत्वाचं नाही. पहिलं मुद्दा जे होतं ते विकासाच्या मुद्द्यावर लढाई असायची. हा बरोबर आहे. आणि आता हे असं बोलणं असशील, महिला चिडलेल्या आहेत, अजून बी आंदोलन होणार आहे का? आणि राम शिंदे साहेबाच्या गावात चोंडी त्यांच्या अहिल्याबाई होळकरचा पुतळा का नाही निर्माण त्यांनी केला? लय तुम्ही बोलता. रोहितदादा 4.5 कोटी तिथं निधी टाकला. आणि रोहितदादा आमदारच आहेत, पण राम शिंद्यापेक्षा जास्त निधी आणलेला आहे. 4.5 कोटी. क्रीडा संकुलन असेल, ST डेपो असेल, परत खारड्याचा ध्वज स्तंभ महाराष्ट्र राज्यात कुठंच नाही. 18 बगड जाती एकत्र शिवाजी महाराज घेऊन लढायचे म्हणून 18 टनाचा ध्वज आहे स्टील, आणि 74 मीटर उंचीचा ध्वज आहे. मग राम शिंदेला का नाही असलं की सुसत? क्रिकेट स्टेडियम हे, आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव पण कुणी द्यायला पाहिजे? ह्यांचं सरकार खालीवर आहे ना. माल तुम्ही निर्यात सोयाबीनला 6,000 आहे, कापूस 6 आहे, पण 1 लाखाच्या खताची GST 20,000 जाती. ही घेतय कोण? आणि महिला काय म्हणते ती लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणीचं काय नियोजन आहे? राज्यात 7 लाख कोटी कर्ज ह्या राज्यावर. अरे बापरे. 10वा क्रमांक गेलाय. पहिला ह्या महाराष्ट्र राज्याचा 1 नंबर असायचा. अरे बाप. आणि लाडक्या बहीण ही परत योजना चालूच राहू शकत नाही, कारण 7 लाख कोटी कर्ज असं नितीन गडकरी त्यांच्या पार्टीचं म्हणतात. बरोबर आहे की. एकदम. मग ही लाडक्या बहीण योजना 1.5-2 द्यायला सांगितलीच कोणी? तर पवार साहेबांनी 3 लाखची कर्जमाफी ही घोषित केली आणि होणारच आहे. मग येणाऱ्या 20 तारखेला ह्या दुधवडीतून रोहित दादाला 70% जास्त लीड बसणार आहे, एवढंच मी बोलतो. धन्यवाद. ठरलंय मला फिक्स वाचतो तरी. अरे बाबा आधी तू आहे. हा थांबा मी सांगतो अगोदर मग. जर समजा तालुक्यात 25 वर्षे तालुका 5 वर्षात पुढे आलाय, जर मतदारांना तालुक्याला जामखेड कर्जतदारांना जर त्याला पुन्हा 25 वर्ष मागे घालायचा असला तर रोहित पवारला निवडून आणते. दुसरं बाकी मला काय रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी, आणि त्यांच्याशिवाय पर्याय नाही. जर तालुक्याचं दोन्ही तालुक्याचं जर वाटलं करून घ्यायचं असलं तर लोकांनी मग रामशिंदेला निवडून द्यावा, आणि चांगलं करायचं असलं तर रोहित पवारला निवडून द्यावं. आता म्हणते त्या लाडक्या बहिणीमुळे जरा लाडक्या बहिणीचं काय नाही, लोक एवढे बेकार राहिले नाहीत आता. नाही का? अजिबात बेकार राहिले नाहीत लोक. लोकांकडे लय पैसे येतात, तसले काय अडचण नाही. बरं ही स्कीम त्यांनी तात्पुरती चालू ठेवली का इलेक्शन पुरती का कायम? अहो ते कायमस्वरूपी चालू राज्य चालू कसं शकते? अजिबात नाही राज्य चालू शकत कायम राहता का? मग दुधवडी गावात तुम्हाला काम कोणाची चांगली वाटते, कोणाची नाही? काय काय नाही, आम्ही सुतारी बाजू बाकी मला कळत असं आहे का? बर बर बर. आम्ही रावले लांब आलो तुमच्या गावात. कुठून काय ना, पण तू तरीच बोला की. हा दर कर. जय हरी म्हटलं. जय हरी. तुमचं गाव रामकृष्ण. तुमचं गाव दुधवडी. दुधवडीचे का? मग आता कोणाचा विकास चांगला आहे तुमच्या गावात? रोहित पवार. ही काय रस्ता विकास दिसतोय की? हो का? इकडे विकास होता. विकास का बरं त्यांचा विकास चांगला आहे?
काम चांगली आहेत, बाकी काय येतं चांगली हा शिकलेला माणूस कधी पण कामाला येतं असं आहे का हा. बरं. असू द्या. कृष्ण हरी जे हरी माऊली. तुमचं गाव कुठलं बसू द्या काय? दुधवडी. दुधवडीचे आहेत का? बरं काय तुमचं ही काय आहे या? इथंच राहता का तुम्ही? हा इथंच राहतो आपलं. असं आहे का? रानात घर बांधलंय रानात, का? रानात. भारी वाटतंय पण करामतं इथं चांगलं. बरं आहे आपलं राहणारच. आहे का नाही? कोणाची भारी एक वाटतंय. नगून 2 नगून. हा हा मग कसं काय वाटतंय तुमच्या काय? गावात या दुधवडी गावात काम चांगली कोणाची इथं? काम आता कसं आहे बरं का सरकार आहे हा हा चालू आमदार आहेत आहेत आमदार आहे सगळी बरोबर आहे पण हे काय झाले राजकारणामध्ये हा शेव देव जास्त वाढल्यामुळं हो. आमच्यासारखा सर्वसाधारण माणूस असं जास्त बोलू शकत नाही. बोलू शकत नाही का? काय होतं राजकीय लोकांचा प्रत्येकावर दबाव असतो बरोबर आहे. आणि मग कोणाचं नाव घेताना कोणाला वाईट होता नाही, नाही, ती तर आहे. जी काही आपल्या भूमिकेमध्ये आपल्या मनामध्ये जे आहे हो. अशा माणसाला आपण मतदान करणार असं आहे. आहे का? मतदान कधी आपण मागे राहिलेलो नाही मतदान करणार आहे. बरोबर आहे. फक्त एवढंच की बुवा कुठल्या राजकीय क्षेत्रात उतरल्यावर त्या आमदार खासदारांनी प्रत्येक समाजाचा विचार करावा. गोरगरिबांचं मतदान तुम्ही घेताय ही आम्हाला मान्य आहे आम्ही देतोय तुम्ही विकासाच्याच भूमिकेत चालताय ही बी आम्हाला मान्य आहे पण फक्त थोडंसं गोरगरिबाकडे लक्ष दिलं पाहिजे. तात्पुरती कामं कुठली आता चालू करून यांनी स्कीम जी चालू केली ती लाडक्या बहिणीची ही सरसकट का नाही केली असे मधल्याच कप्प्यातली का धरली त्यांनी? बरोबर आहे बाकीच्या काय त्यांच्या बहिणी नाहीत का? तुमचं म्हणणं बरोबर असं का आहे. केलं? आता तो इलेक्शनचा पिरियड आहे इलेक्शनच्या पिरियडमध्ये सरकारला वाटलं असेल की बुवा आपण थोडंसं कमी पडू कुठतरी म्हणून अशा भूमिकेतनं त्यांनी काय थोडंसं ठेवलं असेल पुढं की बाबा काहीतरी थोडंसं समाजासाठी दिल्यावर समाज आपल्या बाजूने वळेल अशा भूमिकेतनं त्यांनी अशा गोष्टी होऊ शकतात. एवढीच का? जांभळे जांभळे का? अरे वा मग ते जांभळे कंपनी भरपूर येते दिंडीमध्ये बी. आहे की हा. आहेत का? हा. आम्ही त्याच दिंडीमध्ये असतो. हा. मग त्यांनीच आम्हाला बोलावलं होतं म्हणले या मामा कधीतरी आमची एक बाईट घ्या. मग काय वाटतंय तुमच्या गावात विकास तुम्हाला कोणाचा चांगला वाटतोय? आता सांगायचं म्हणजे कसं आहे बरं का हा हा राग कोणाची येऊन देऊन नाही असं म्हणजे ती बरोबर चर्चा आहे. करायला लागेल बरोबर मला. आहे बरोबर आहे बरोबर. हा मी आहे राम शिंदे जमान असू दे की आम्हाला सगळे हा आवडतात. होय पाहुणे. पण आम्हाला काय करायचं? काम रोहित पवारनी केलेले हा बरोबर आहे की मग तर असं केले की आहे की हा, बरोबर आहे. मला पण पटतंय. मी राम शिंदे जमान असू दे असू दे चांगलं हा जे नाना बोलली हा 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 इथं जी नाना बोलली ह्यात सहमत आहे मी. हा हा असं आहे का? बरं असू दे चला ओके